जे काही आमच्या मनातल्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तशा शब्दात अशा व्यक्त करू शकत नाही, पण आम्ही त्या वाचून दाखवतो तुम्हाला आणि त्याचा कृपया तुम्ही स्वीकार करावा. प्रिय चेतन, ज्याच्या नावात चैतन्य आहे त्याच्या कृतीत ते असलं तर नवल काय. इंग्रजी भाषेत ज्याला फुल ऑफ लाईफ असं म्हणतात तसाच तू आहेस. खळखळणाऱ्या झऱ्यासारखं तुझं व्यक्तिमत्व आहे. सतत हसणारा आणि सगळ्यांना हसवणारा असा तू जर तुझ्या सहकलाकारांच्या गळ्यातल्या ताईत नाही झालास तर नवल. जेव्हा कित्येक मुलांना आपण आर्ट्स घेणार की कॉमर्स हे माहिती नसते, त्या वयात तू मात्र नट आणि तेही व्यावसायिक नट होण्याचं ठरवलंस. ह्यातच तुझे या क्षेत्रावरचे प्रेम दिसून येते. कदाचित म्हणूनच आज तू यशस्वी नट आहेस, नायक आहेस. नाशिकसारख्या शांत शहरात राहून आपले पदवीचे शिक्षण तू पूर्ण केलेस आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाशी अगदी दुधात साखर मिसळावी तसा मिसळून गेलास. नाटक हा तुझा जीव की प्राण. लेकमाची लाडाची या मालिकेपासून सुरुवात करून पुढे फुलपाखरू या मालिकेतून तू प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलास. नाव नसलेले पात्र साकारून नाव कमवणारा कलाकार तू आहेस, याचा खूप अभिमान वाटतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीला तुझ्या रूपाने एक देखणा नायक मिळाला. अल्टी पलटी सुमडीत कळटी यासारख्या वेगळ्या मालिकेत चक्क चोराची भूमिका करत तू मराठी रसिकांची हृदये चोरण्यात यशस्वी झालास. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील तू साकारलेला शशांक हा खडूस असला तरीही आपलासा वाटला. आता होऊ दे धिंगाणा आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादमधला तुझा सहभागही लक्षात राहिला. तुझ्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहू दे. याच शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. थँक्यू सो मच. 2 शब्द जास्तच लिहिले जे केले त्याच्यापेक्षा. शब्दांकन आपल्याच बसूनच बोलू टीमच्या आदिती बर्वे आहेत, त्यांनी हे शब्दांकन केलेलं आहे. आणि सरप्राईज म्हणजे याच्या जास्त वाटत असले तरी भावना ऍक्च्युली आमच्या सेम आहेत. हो, पण याची जबाबदारी जास्त वाढली आहे खरं तर हे ऐकल्यानंतर. हरहुन्नरी कलाकार म्हटलं की तूच डोळ्यासमोर येतोस. कॉलेजपासून नाटक हा श्वास असणारा तू मराठी मालिका क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतो आहेस. अनेक एकांकिका तू गाजवल्यास आणि अनेक स्पर्धा जिंकल्यास. मस्तानीचे तख्त या दीर्घांकामधील तुझ्या विविधांगी अभिनयाने तू स्वतःचे कौशल्य सिद्ध केलेस. फुलपाखरू या मालिकेतून तुझा मराठी मालिका विश्वात प्रवेश झाला. आम्ही असे ऐकले की या मालिकेत तुझ्या पात्राला नावच नव्हते. कदाचित म्हणूनच नंतर तुला स्वतःचे नाव करायला इतका वाव मिळाला. तू एक अष्टपैलू अभिनेता आहेस, त्यामुळे फुलपाखरू मालिकेत विनोदी भूमिका केलेला तू पिरतीचा वणवा उरी पेटले या मालिकेतील नकारात्मक भूमिकेत तितकाच भावलास. अत्यंत मवाळ स्वभावाचा म्हणून तुझी ख्याती आहे. 10x10 या नाटकातल्या तुझ्या अनेक भूमिका हे एक उत्तम अभिनेत्याचे लक्षण आहे. फुलराणी या चित्रपटातील तुझी पिंट्याची भूमिका रसिकांच्या मनात अजूनही घर करून आहे. तू तुझ्या नावाप्रमाणे मराठी रंगभूमी आणि मराठी मालिका क्षेत्रासाठी गौरव ठरवावास अशी आम्ही प्रार्थना करतो. तू जसा शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आहेस तसाच मित्रपरिवाराचा लाडका पण आहेस. आपके उर्दू शेरो शायरी के शौक के बारे में शायद कई लोगों को इल्म नहीं, हालांकि हम खुशकिस्मत है जो आपके इस फन से वाकिफ है. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या चित्रपटात आणि मालिकांमध्ये तू कायम आम्हाला दिसत राहोत. याच सदिच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. अरे भाऊ, मला उर्दूच्या सुपाऱ्या येतील.